नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर तुम्हाला माहीतच आहे मम्मी पप्पा येणार आहेत म्हणून मला इथे शंकरपाळी बनवायची होती आणि पिल्लूला पण खूप दिवसापासून खायची होती. तर एक वाटी दूध घेतलेलं आहे, त्यानंतर त्यामध्येच एक वाटी तूप टाकलं, छानमध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये एक वाटी पिठी साखर टाकायची, छान मिक्स करून घ्यायचं आणि हे फक्त आपल्याला कोमट करायचं आहे, खूप गरम नाही करायचं आहे. आणि त्यामध्ये ना आपल्याला जेवढा मैदा बसेल ना तेवढं त्यामध्ये मळून घ्यायचं आहे. तिथं मैदा जो आहे ना मी चाळणीने चाळून घेतला. त्यानंतर हे मिश्रण जे होतं ना त्यामध्ये टाकलं, जेवढा मैदा त्यामध्ये बसेल तेवढा पीठ छान मळून घेतलं. आणि हे थोडंसं पीठ जे आहे एकजीव लवकर होत नाही. 10 मिनटं असेल तर तुम्ही रेस्ट करू शकता, नाही गेलं तरीही चालतं. जेवढं मला पातळ जाड पाहिजे होतं तेवढं मी इथे लाटून घेतलेलं आहे. आणि जेवढे मला ज्या पद्धतीने शंकरपाळे पाहिजे होते चौकोनी, तुम्हाला जसे पाहिजे तुम्ही तसे कट करू शकता, कटरनी किंवा सुरीने. त्यानंतर सगळे कट करून घेतले आणि तेल गरम झाल्यानंतर मीडियम आचेवरती म्हणजे मीडियमच्या गॅस फ्लेमवरती ना छान तळून घ्यायचे. एकदम मस्त होतात, अजिबात बिघडत वगैरे नाही. एकदम खुसखुशी शंकरपाळे तयार होतात. नक्की बनवून बघा.